हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी, छान तर्री आणि झणझणीत अशी भाजी बघणार आहे आपण। आणि त्याच्यासाठी आपल्याला घ्यायच्यात काटेरी वांगी, ती छान कट करून घ्यायची जसं की आपण त्याच्यामध्ये मसाला भरू शकू। आणि फोडणीसाठी आपल्याला इकडे मसाला रेडी करायचा पहिलं आपण खोबरे घेणार आहे, सुके खोबरे, थोडासा लसूण आणि कोथिंबीर, हे छान असं बारीक मोठं असं वाटून घ्यायचं आहे, साईडला काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे। तर छान बारीक गॅसवरती लाल असे भाजलेले शेंगदाणे कडक कडक, त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि थोडी कोथिंबीर, हे छान वाटून घ्यायचं आहे। हे पण जास्त बारीक करायचं नाही आहे। नंतर त्याच्यामध्ये घरचा मसाला, मटण मसाला, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। ते छान थोडंसं पाणी टाकून ओलसर असं करून घ्यायचं आहे मसाला। नंतर तो वांग्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचा, मस्त सगळे वांगे भरून घेतलेले। त्याच्यानंतर कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातले, नंतर आपण जो वाटून ठेवलेला मसाला होता फोडणीसाठी ठेवलेलं, खोबरे वगैरे वाटून घेतलेलं ते घातले। ते छान परतून घेतलं की मग भरलेली वांगी घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे, किंवा आपलं शेंगदाण्याचं कूट जेवढा आहे त्याच्या अंदाजाने। नंतर ते थोडंसं उकळायला ठेवून द्यायचं आहे। आणि जो आपल्याला बनवून घेतलेला, आपण जो भरायला बनवला होता मसाला, तो मसाला नंतर एक उकळी आल्यानंतर घालून घ्यायचा आहे। आणि आपली वांग्याची भाजी छान अशी तयार झालेली, पाहू शकता किती छान तरी आली आहे। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि जास्त करून बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। बाजरीच्या भाकरीसोबत तर ही एकच नंबर लागते। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच।